हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? तर मस्त असताल. तर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर माझा आवाज नीट येत नसेल कारण मला सर्दी वगैरे झालेली आहे त्यामुळं. आणि आज मी हळदी कुंकू ठेवलेलं होतं. तर पूर्ण जे व्हिडिओ आहे तो मी सकाळपासूनचा शूट नाही आहे केलेला कारण की खूप गडबड आणि घाई वगैरे होती आणि तब्येत नीट नसल्यामुळे मी असं सगळं केलेलं नाही शूट. तर जेवढं शक्य आहे तेवढं केलं आणि आजच मला हळदी कुंकू करायचं होतं असं मी ठरवलेलं होतं. तर हे बघायला भेटेलच. मी थोडा व्हिडिओ काढलेला तर मी असं हे डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि आता हे सगळं असं झाले. इथे पुरणपोळीचा नैवेद्य आणि हे खण वगैरे सगळे पुजलेले होते. तर तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, आमच्याकडं खण म्हणतात. आणि अशी पूजा केलेली होती. तर मंदिराची लाईट खराब झाली त्यामुळे ते बंद झालेले आहे. तर हे बघा असं सगळं. तर बाहेर अशी रांगोळी वगैरे काढलेली होती. हळदी कुंकू होतं त्याच्यामुळे हळदी कुंकू लिहिलं होतं आणि नथ, फुलांची नथ वगैरे काढलेली होती. तर मला ती खूप आवडली होती म्हणून मी तशी रांगोळी काढली आणि ही बाकीची सिंपल अशी काढलेली आहे. आणि नंतर थोडंसं भिंतीवर पण मी थोडंसं डेकोरेशन केलं होतं. तर आदर्शला आणलेली पतंग होती तर थोडीशी ती फाटली होती. तर मी त्याचं डेकोरेशन म्हणून उपयोग केला आणि एक घंगाळ होतं ते पण ठेवलेलं होतं. तर खूप काही नव्हतं केलं पण तेवढं केलं होतं. आणि नंतर मी अशी तयार झाली होती. तर ही आहे माझ्या आजीची साडी आणि मला ती खूप आवडली होती त्याच्यामुळे मी घालायला आणली होती. पण मला इतकं छान लूक होईल असं वाटलंच नव्हतं कारण सगळ्यांना तो लूक खूप आवडला आणि मलासुद्धा काहीतरी वेगळं आणि डिफरंट छान वाटत होतं. आणि नंतर इथे हळदी कुंकाला बायका आल्या होत्या तर मी हळदी कुंकू देत होते. तर हा व्लॉग असाच कंटिन्यू बघा कारण जे कोणी हळदी कुंकाला आले मी सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आठवण म्हणून पण राहतं आणि खूप छान पण वाटतं प्रत्येकाला. त्याच्यामुळे मी सगळ्यांना घेतलेलं आहे. आणि इथे आदर्श मला जे वाणाला मी जे अगरबत्तीचे बॉक्स आणले होते कारण की मी ठरवलं की इथून पुढे प्लॅस्टिक किंवा भांडी किंवा असं काही द्यायचं नाही कारण की खूप त्याचा म्हणजे असं हे होतं, घरात ते साचून राहतात, वेगळं असतं त्याच्यामुळे ते जास्त यूज नाही होत. काही काही यूज होतं पण काही नाही होत. त्याच्यामुळे इथून पुढे मी असंच काहीतरी वेगळं पटकन म्हणजे संपणारं असं काहीतरी वाण म्हणून देणार आहे हळदी कुंकाला. तर कुंकाला ज्या बायका येतील त्यांच्यासाठी मी मसाला दूध बनवलं होतं. आणि इथे मुलांची पण खूप म्हणजे मध्ये मध्ये घाई होती कारण आदर्श खूप लुडबुड करत होता कारण की त्याला आवडत होतं की मी जे हळदी कुंकू दिलं की तो माझ्यापाशी ते जे अगरबत्तीचे बॉक्स आहेत वाहनासाठी आणलेले ते माझ्या हातात द्यायचा आणि दे म्हणायचा. तर असं त्याचं चाललेलं होतं.
तर इथे संक्रांत होती त्याच्यामुळे तिळगुळ देण्यासाठी सगळे आलेले होते आणि सगळेजण एकमेकाला तिळगुळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा देत होतं. तर असं पण चाललेलं होतं आणि माझं हळदी कुंकू पण होतं. दोन्ही कार्यक्रम एकदाच चालू होते. इथे तिळगुळ देण्यासाठी आदर्शचे फ्रेंड आले होते आणि तिळगुळ घेऊन आले होते. तर ते सगळ्यांना देत होते त्यांच्या फ्रेंड्सला आणि मलाही दिलं, बाकीच्यांना पण दिलं. तर हा ब्लॉग इथेच संपणार आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ. तोपर्यंत बाय बाय.